महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिनमान। नमस्कार, मी अश्विता। आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान। पाहूया आजचं बातमीपत्र। तत्पूर्वी आज मकर संक्रांती निमित्त सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचा आरोप होत असलेला आणि खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे। केस कोर्टाने वाल्मिक कराडला आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। शिवाय त्याच्यावर आता मकोका देखील लावण्यात आलाय। खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडला पोलिसांनी मंगळवारी केज कोर्टात हजर केलं। यावेळी पोलिसांनी त्याच्या 10 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली। वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने घेतले असून भारतात किंवा भारताबाहेर त्याची संपत्ती आहे की नाही याचा तपास करायचा आहे। संपत्ती कोणत्या गुन्ह्यातून कमावली याचा तपास करण्यासाठी कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी केली होती। कडेकोट बंदोबस्तात आज वाल्मिक कराडला केज न्यायालयात हजर करण्यात आलं। सरकारी वकिलांनी कराडची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली। सरकारी वकिलांनी म्हटलं आहे की वाल्मिक कराडने खंडणीची मागणी करत हातपाय तोडण्याची भाषा केली होती। कराड याने देशातील आणि देशाबाहेर संपत्ती जमवली आहे का ते तपासायचं असल्याचंही सरकारी वकिलांनी सांगितलं। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कराडचा तपासही करायचा असल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं। शिर्डीतल्या मेळाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली होती। आज या सगळ्या टीकेला शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अमित शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय। शरद पवार यांनी इतिहासाची पानं पलटताना जुन्या गोष्टी बाहेर काढल्या। त्याने अमित शाह यांच्या तडीपारच्या वेळचा सर्व इतिहास बाहेर काढला। देशात अनेक गृहमंत्री झाले पण कुणालाही तडीपार केलेलं नव्हतं। अमित शाह यांनी माझ्यावर केलेली टीका मला जिव्हारी लागली नाही, कारण अमित शाह काही नोंद घेण्यासारखी व्यक्ती नाही। अमित शाह गुजरातमध्ये राहू शकत नव्हते तेव्हा त्यांनी बाळासाहेबांचा आसरा घेतला, अशा शब्दात शरद पवार यांनी अमित शाह यांना प्रत्युत्तर दिलं। खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्या वयोवृद्ध आईनं परळी शहर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलंय। पारुबाई बाबूराव कराड असं त्यांचं नाव असून सकाळपासून त्यांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे। एकीकडे आज वाल्मिक कराडची सीआयडी कोठडी संपणार असून त्याला केज न्यायालयात हजर केलं जाणार आहे। अशातच कराडच्या आईनं हे आंदोलन सुरू केलंय। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत। काल संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं होतं। आज खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या वाल्मिक कराडची आई पारुबाई कराड या परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलनाला बसल्या आहेत। आपल्या मुलाला सोडावं, तो निर्दोष आहे। खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराडवर अन्याय झालाय असं पारुताई कराड यांचं म्हणणं आहे। माझ्या लेकानं अन्याय केला नाही, माझ्या लेकासाठी मी जीव देण्यासाठी तयार आहे, मी इथून उठणार नाही, माझ्या मुलाला न्याय द्या असं म्हणत त्या परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलनाला बसल्या आहेत। बीडच्या परळीमध्ये भाजप आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात वाल्मिक कराड समर्थकांनी आंदोलन सुरू केलंय। परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई चौकातील टॉवरवर चढून हे आंदोलन मागील अर्धा तासांपासून सुरू आहे। धस आणि क्षीरसागर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सध्या कराड समर्थकांकडून केली जाते। परळीतील वातावरण आज तापलं आहे। वाल्मिक कराडची आई पारुबाई कराड परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन करत आहेत, तर दुसरीकडे वाल्मिक कराडचे समर्थक हे रस्त्यावर उतरून आक्रमकपणे आंदोलन करत आहेत। राणी लक्ष्मीबाई टॉवरवर चढून वाल्मिक कराड समर्थकांनी आक्रमकपणे आंदोलन सुरू केलं आहे। यावेळी एका समर्थकाला भोवळ आल्यानं इतर समर्थकांनी त्याला पाणी टाकून त्याला शुद्धीत आणलं। दरम्यान वाल्मिक कराड याच्या समर्थनार्थ परळीमध्ये कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत। महिला चांगलाच आक्रमक झाल्या असून अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यामध्ये टक्कल व्हायरलमुळे भीतीचं वातावरण पसरलंय। जवळपास 12 ते 15 गावात केस गळती आणि टक्कल पडण्याचा प्रकार समोर आलाय। आता 15 दिवस उलटले आहेत, मात्र तरीही आरोग्य प्रशासनाला त्याच्या कारणांचा अद्यापही ठावठिकाणा लागला नाही, तर निदान करण्यातही आरोग्य प्रशासन अद्याप अपयशी ठरलंय। केस गळतीच्या कारणांचा शोध घेण्यासाठी केंद्र सरकारच्या सर्वोच्च आरोग्य संस्थेचे अर्थात इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे पथक या परिसरात दौरा करणार आहे। सुरुवातीला हे फंगल इन्फेक्शन किंवा पाण्यामुळे केस गळती होत असल्याचं सांगण्यात येत होतं, मात्र अद्यापही आरोग्य प्रशासनाला याचं निदान करणं शक्य झालेलं नाही। गेल्या 2 आठवड्यांपासून शेगाव तालुक्यातील जवळपास 15 गावांमध्ये केस गळती आणि टक्कल पडण्याचे प्रकार सुरूच आहेत। आरोग्य प्रशासनाने या परिसरात सर्वेक्षण सुरू करून तात्पुरते
तात्पुरता उपचारही केला आहे. मात्र अद्यापही केस गळती सुरूच असून काल मिशी आणि हातावरील केस गळण्याचे काही रुग्ण समोर आल्याची माहिती आहे. त्यामुळे नेमका हा कुठला आजार आहे यावर ठोस उत्तर अद्यापही आरोग्य प्रशासनाला देता आलं नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची हकालपट्टी करण्याच्या मागणीचा ठराव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांचा आणि उपनेत्यांच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. शिंदे सेनेचे नेते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ही मागणी करणार असल्याची माहिती रामदास कदम यांनी दिली. सन 2014 मध्ये राज्यात युतीचं सरकार आल्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली होती. सप्टेंबर 2016 मध्ये स्मारकासाठी विश्वस्त मंडळात सरकारने मान्यता दिली. स्मारक समितीचे अध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरेंच्या नावाची घोषणा करण्यात आली. सुभाष देसाई सचिव तर आदित्य ठाकरे सदस्य म्हणून या समितीत होते. भाजप नेत्या पूनम महाजन आणि आर्किटेक्ट शशिकांत प्रभू यांचाही या समितीत सदस्य म्हणून समावेश करण्यात आला. 5 वर्षांसाठी या नियुक्त्या होत्या. या नियुक्त्या देवेंद्र फडणवीस यांच्याच कार्यकाळात झाल्या होत्या. त्यामुळे आता शिंदे गटाने उद्धव ठाकरेंच्या हकालपट्टीची मागणी केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विरोधामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्थगित करण्यात आलेल्या शक्तीपीठ महामार्गाच्या कामाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवलाय. राज्यातील दळणवळण सुविधा तसेच व्यावसायिक संधी त्याचसोबत पर्यटनाला व्यापक प्रमाणात गती देणाऱ्या सरकारच्या महत्त्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्गाच्या कामाचं नियोजन सर्वांना विश्वासात घेऊन तत्परतेनं सुरू करावं असे निर्देश फडणवीस यांनी आजच्या बैठकीत दिले. MSRDC कडून शक्तीपीठ एक्सप्रेस वे या 802 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचं काम केलं जाणार आहे. हा महामार्ग समृद्धी महामार्गाहून अधिक लांबीचा ठरणार आहे. या प्रकल्पासाठी 86,300 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. MSRDCने गेल्या वर्षी या महामार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली होती. राज्य सरकारने त्याची अधिसूचना काढून 12 जिल्ह्यांमध्ये 27 भूसंपादन अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती. मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या मार्गाला विरोध दर्शवला होता. तसंच त्याविरोधात मोर्चेही निघाले होते. त्यामुळे महायुतीच्या स्थानिक नेत्यांनीही प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानुसार सप्टेंबरमध्ये या महामार्गाची भूसंपादनाची अधिसूचना राज्य सरकारने रद्द केली होती. आता निवडणुका संपताच पुन्हा या प्रकल्पासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूरमधून होणार नाही अशी माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली. याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं. मागील काही दिवसांपासून जगभरात HMPV विषाणूने धुमाकूळ घातल्याचं दिसून आलं होतं. या विषाणूनं अनेक देशात प्रवेश केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. अखेर चीनमधून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. चीनच्या उत्तर भागात या विषाणूचा परतीचा प्रवास सुरू झालाय. HMPVच्या वाढत्या घटनांमुळे श्वासोच्छवासाचे आजार आणि COVID-19 सारख्या दुसऱ्या साथीच्या आजाराची भीती निर्माण झाल्यामुळे लोकांची गर्दी दिसून आली होती. मात्र HMPV विषाणू हा जुना विषाणू असल्याचं चीन आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलंय. चीनच्या उत्तर भागात HMPVच्या प्रकरणांमध्ये प्रमाण कमी होत असल्याचं दिसून येत असून 14 वर्ष आणि त्यापेक्षा कमी वयाच्या रुग्णांमध्ये घट होत असल्याचं पाहायला मिळत असल्याचं चीन राष्ट्रीय आरोग्य विभागाचे लिपिंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणातर्फे 15 जानेवारीला घेण्यात येणारी विद्यापीठ अनुदान आयोग राष्ट्रीय पात्रता म्हणजेच UGC नेट परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे. आता या परीक्षेची नवी तारीख स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. NTAचे संचालक राजेश कुमार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात प्राध्यापक किंवा सहाय्यक प्राध्यापकाची नोकरी मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रयत्न सुरू असतात. मात्र केवळ M.Ed करून विद्यार्थ्यांना शिक्षणाची नोकरी मिळत नसून UGC सेट व नेट परीक्षाही द्यावी लागते. त्यामुळे या विद्यार्थ्यांकडून सेट व नेट परीक्षांची तयारी केली जाते. सहाय्यक प्राध्यापक आणि PhDसाठी प्रवेश मिळवण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य असून यंदा 15 जानेवारी रोजी ही परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र 15 जानेवारी रोजी होणारी UGC नेटची परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली असून नवीन तारीख लवकरच जाहीर होणार आहे. मकर संक्रांतीच्या सणाच्या दिवशीच नाशिकमध्ये गालबोट लागलाय. नायलॉन मांजाने गळा चिरल्यानं एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. सोनू किसन धोत्रे या युवकाचा अवघ्या 4 महिन्यांवर लग्न होतं आणि तो सणानिमित्त नाशिकला आला असताना मांजानं गळा चिरला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. नववर्षातील पहिला सण म्हणून मकर संक्रांत साजरा केला जातो. या निमित्ताने लहान मोठ्यांसह सर्वजण पतंग उडवण्याचा आनंद घेत असतात.
नाशिक शहरात देखील सकाळपासून बालगोपाळांसह सर्वजण डीजेच्या तालावर पतंग उडवण्याचा आनंद घेत आहेत. मात्र अशातच पतंगाच्या नायलॉन मांजामुळे शहरातील पाथर्डी फाटा परिसरात एकाचा गळा कापून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोनू किशोर धोत्रे, वय वर्ष 23, राहणार चारणवाडी, देवळाली कॅम्प असे नायलॉन मांजामुळे गळा कापून मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. आज सकाळी धोत्रे हा पाथर्डी फाटा येथून वडनेर रोड मार्गे दुचाकीवरून कंपनीत जात असताना नायलॉन मांजामुळे गळा कापला गेला. त्यानंतर लगेचच त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. तर हे होतं आजचं बातमीपत्र. अशाच नवनवीन आणि महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा महाराष्ट्र दिनमान. महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमान.